राम कृष्ण हरे। जय जय 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 राम कृष्ण हरे। कुंडलीकवरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत गोरोबा काका महाराज की जय। श्री संत गणेशनाथ स्वामी महाराज की जय। अंतरीचे गुज बोलू ऐसे काही, वर्ण व्यक्ती नाही शब्द शून्य। जय जय झनकट जय जय झनकट, अनहत झेंगट नाद गरजे। परतल्या श्रुती म्हणती नेती नेती, त्याही नादा अंती स्थिर राहे। म्हणे गोरा कुंभार 17वीचे नीर, सेवी निरंतर नामदेवा। श्री संत गणेशनाथ महाराज फेसबुक पेज आणि श्री संत गणेशनाथ महाराज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रवचन मालिकेमध्ये आज आपण श्री संत गोरोबा काका महाराजांच्या अनुभवातील प्रासादिक या अभंगावरती अंतरंगातलं स्वात्मसुखाचं रहस्य श्री संत नामदेवरायांना श्री संत संत परीक्षक गोरोबा काका महाराज सांगत आहेत। अंतरीचे गुज बोलू ऐसे काही, अंतःकरणातलं जे गुह्य आहे, संतांनी जगाला जे दिलं ते गुह्य दिलेलं आहे। ज्ञानोबारायांचं या जगातलं येणं तेवढ्यासाठीच। प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मचे केले। गुज म्हणजे गुह्य, अंतरीचे गुज म्हणजे परमार्थातला साधू संतांचा एकमेकात असलेला अंतरंगातल्या अनुभवाचा सहविचाराचा एक चर्चेचा विषय, तो त्यांचा दोघांच्या मध्ये असलेला संवाद। या संवादामध्ये परमात्म सुखापर्यंत पोहोचलेले श्री संत गोरोबा काका महाराज आणि श्री संत गोरोबा काका महाराजांना ज्या वेळेला श्री संत नामदेवराय विचारतात की परमार्थाचं गुह्य काय, परमार्थाचं गुह्य विचारण्याचं कारणच एवढं आहे श्री संत नामदेव महाराजांनी, कारण नामदेव महाराज हे सगुणोपासक आहेत आणि सगुणोपासना करत असलेले नामदेवराय, त्यांना देव बोलत असे, त्यांच्या हाताने देव जेवण करत असे, त्यांच्या हाताने देव दूध पित असे। नामदेवा हाती दूध प्याला। सगुणातला एवढा मोठा अनुभव, परमार्थातला दांडगा अनुभव सगुणोपासनेतला श्री संत नामदेव महाराजांना असताना सुद्धा पण त्यांनी स्वतःचा अनुभव घेतलेला नव्हता, त्यांनी स्वतःला पाहिलं नव्हतं। जगद्गुरु तुकोबा एके ठिकाणी सांगतात, नव्हे मत गुढ उमान काही, तू आप आपे पाही। आपण जग पाहतो, आरशात बाहेरून स्वतःला पाहतो, पण अंतःकरणाच्या चौकटीत मन बुद्धी चित्त अहंकाराचे 4 कोपरे 4 कोण असलेल्या आरशामध्ये आपण स्वतःला पाहत नाही। ध्यान मार्गाने जात असताना आपण स्वतःला पाहू शकतो। आरशात जसे आपण स्वतः दिसतो तसेच अंतःकरणाच्या आरशामध्ये आपण स्वतःला पाहू शकतो। सद्गुरू सहित आपल्याला आपलं दर्शन होतं।
हे अंतरीचं जे गुह्य आहे, अंतरीचं जे गुज आहे, गौप्य गोपनीय गोष्ट आहे, ती चार चौकात सांगता येत नाही, समाजामध्ये उघड सांगता येत नाही, आणि सांगितलं तर समजतही नाही. समाजाच्या देखत यातला अनुभव असणाऱ्या व्यक्तीला आपण जर सांगितलं तर त्यांना यातला अनुभव नसल्या कारणाने ते यातलं जाणू शकत नाहीत. तुकोबाराय म्हणतात, कानडीने केला मराठा भरतार, एकाचे उत्तर एका नाही. एखाद्या कानडी भाषिक स्त्रीला मराठी भाषा बोलणारा पती करून दिला, मराठी भाषिक पतीशी तिचा विवाह झाला, त्यावेळेला हिची कानडी त्याला समजत नाही आणि त्याची मराठी तिला समजत नाही. म्हणून संत जे बोलतात ते आणखीनही सर्वसामान्याला समजत नाही. त्याचं कारणच एक आहे की संतांचं जे बोलणं आहे ते अनुभवातलं आहे. अनुभवे आले अंगा, ते या जगात येत असे. संतांनी अनुभव घेतला आणि अनुभव घेऊन संत महात्मे बोलतात. बोलणारे पुष्कळ पाहायला मिळतात आपल्याला. कोणाचं टिपण घेऊन त्याचं मनन चिंतन करून समाजात सांगणारे आपल्याला पाहायला मिळतात. ऐक्य ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. शब्दज्ञान जगात भरलेलं आहे. शब्दाच्या अतीत झालेला जो महात्मा आहे, त्या महात्म्याच्या मुखातले शब्द म्हणजे ती अनुभवाची वाणी, ते अनुभवाचे खरे बोल आहे. पोपटपंची सांगणारे आपल्याला पावलोपावली भेटतात. कोणाचं तर ऐकून सांगणारे, ते असं म्हणाले, ते तसं म्हणाले, किंवा आमचे गुरु असं म्हणतात. गुरूंनी अनुभव घेतलेला आहे का, किंवा गुरूंनी घेतलेला अनुभव आपल्याला स्वतःला आलेला आहे का, हे अगोदर आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. एखाद्या नाटकातलं पात्र पाठ करून जसं ते वठवलं जातं, समाजाच्या समोर सादर केलं जातं, तसं पाठांतर करून कोणाचं तरी ऐकून दोन शब्द आपण समाजाच्या समोर सांगतो. ते शब्द अनुभवातले नाहीत, ते आपण स्वतः अनुभवलेले नाहीत. कोणीतरी म्हणाला म्हणून असं कोणी सांगणार असेल तो बहुदुर्गम, बुद्धीला कळण्याला कठीण आहे, शाब्दिकाचे काम नाही येते. संत अंतरंगातलं बोलतात, संत परेच्या पलीकडचा विषय मांडतात, आणि तो मांडत असताना खरं तर तो विषय अनुभवातला आहे, अनुभवायचा आहे, पण तरीही समाजाला काही गोष्टी कळाव्यात म्हणून संतांची ही आत्मचर्चा आहे. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती भजन मार्गाच्या माध्यमातून संत महात्मे समाजामध्ये उभे राहतात, कंबर बांधतात, डोक्याला फेटा बांधतात, धोती पोशाख, बाराबंदी, उपरणे, महाराज श्री संत नामदेवरायला सांगतात, दोन संतांच्या मधला हा संवाद आहे. दोन्ही संत अनुभवी आहेत. एक निर्गुण सगुणोपासक श्री संत गोरोबा काका महाराज, आणि एक सगुणोपासक श्री संत नामदेव महाराज. अंतरीचे गुज बोलू ऐसे काही, अंतरंगातलं गुह्य आता आपण बोलू म्हणतात. परमार्थातलं सांगणाऱ्याला सांगत असताना त्या सांगण्याला त्यांनी बोल म्हटलेलं आहे. संप्रदायातली चाल एखाद्या आणि भजनाला सांगत असताना बोला असं म्हणण्याची पद्धत, बोल महत्वाचा आहे. जनी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग. जनाबाई म्हणतात,
आळंदीकर श्री ज्ञानोबारायला, बोला ज्ञानदेवा, अभंग बोला. आणि मग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलत असताना कीर्तनात रंग भरला. कीर्तनात रंग भरला म्हणजे कीर्तनात आनंद निर्माण झाला. आपल्या मनाशी उपजे आनंद तैसे करू छंद कथे काढी. आणि मग बोलत असताना संत महात्मे अनुभवातलं बोलतात. अनुभवे आले अंगा ते या जगा तसे. अंतरंगातलंच कळावं या माध्यमातून समाजाला भजन मार्गातून स्थिर केलं. आणि अनुभवामृताची वाणी, अमृतानुभवाची वाणी, नामामृताची वाणी, वदे वाणी मुखे प्रेमामृताची, नामामृताची. बोलत असताना ज्यावेळेला संत एकांतात बोलतात त्यावेळेला ते आपले साधनेतले अनुभव बोलतात, उपासनेतले अनुभव बोलतात. खर तर ह्या गोष्टी जगात मांडण्यासारख्या नाहीत. कारण पारखी अशी सांगता गोष्टी घरीची कुटी खातील. जे नामसाधना करून चिंतनद्वारा आत्मसुख परमात्म भक्तीमध्ये अनुभवतात ते पारखी. जसे रत्न पारखी तसे परमार्थातले ते पारखी. पारख आहे त्यांना, पारखून घेता येतं त्यांना. कृष्णांजने झाले स्वज्वळ लोचन तेने दिले वान निवडून. वान भक्तीतला स्वीकारत असताना कृष्णांजनाने लोचन स्वज्वळ झालेले, स्वज्वळ लोचन काही स्वीकारत. कृष्णांजनाने ज्यांचे डोळे स्वज्वळ झालेले आहेत त्यांचा डोळा त्यांना कधीच धोका देत नाही. कारण तो डोळा ध्यानाचा डोळा आहे. का म्हणे डोळा ठो बैसला सावळा. गुज कोणाजवळही बोलता येत नाही, त्याला मर्यादा आहे, त्याला शास्त्र आहे. गुज बोलावे संतांसी. परमार्थातलं भक्तीतलं गुज म्हणजे गुह्य बोलत असताना ते संतांच्या जवळ बोलावं. काय गुज आहे? इथे शून्याच्या अतीत परमात्म तत्व आहे. शून्याच्या अलीकडे शब्द आहे, शब्दाच्या अलीकडे व्यक्ती आहे, व्यक्तीच्या अलीकडे वर्ण आहे. वर्ण व्यक्ती नाही, शब्द शून्य. शून्य ज्या वेळेला आपण ओलांडतो तुकोबाराय सांगतात चिंतन मांडत असताना, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी. तेथे तेथे म्हणजे कुठे? त्रिकुट शिखरी गा दान मिळे आयते. आयत्याची भीक सुखरूप. आम्ही आयते जेवणार, नलगे सोसावे डोंगर. सुखाचा व्यवहार त्यानीची वाढेल. आम्हाला आयतं मिळत असेल आणि ते सुखरूप असेल तर आम्हाला भीक मागायची काय गरज आहे? काय गरज आहे कोणाच्या दारात रोज उठून उभा राहण्याची, वाढ म्हणण्याची? आम्ही आयते जेवणार, नलगे सोसावे डोंगर. सुखाचा व्यवहार तेनीची वाढेल. आम्ही जेवणार, आयतं जेवण तयार आहे. भक्ती हेची भान परब्रह्म पक्वान, गुरुमुखे जेवण जेवी. खर तर आई हाताने घास घालते पण गुरु तोंडानेच भरवतात. गुरुमुखे जेवण. ज्ञानदेव सद्गुरु शिष्याच्या काकी मुखात देतात. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानोबरायला सार चोजविले. चोचेतून देणं म्हणजे चोजवणे. पाजवणं वेगळं आणि चोजवणं वेगळं. वर्ण म्हणजे गव्हाळ वर्ण, रक्तवर्ण हा वर्ण आहे. वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय यालाही वर्ण म्हणतात. वर्ण म्हणजे स्वर व्यंजन. आपण ज्या वेळेला 12 खडी 14 खडी
वर्णमाला शिकतो. भाषा शिकतानाच वर्णमाला शिकावी लागते. त्यातल्याही अक्षरांना वर्ण म्हटलं जातं. माणसाच्या शरीराला असलेल्या रंगालाही वर्ण म्हटलं जातं. चतुर्वर्णातला कोणता वर्ण याची चर्चा असते. म्हणून तो कोणताच वर्ण नाही, वर्णातीत आहे. एखादी अमुक व्यक्ती म्हणजे परमात्मा नाही. हे सर्व निर्माण करत असताना जारज खाणीमध्ये व्यक्ती निर्माण, एखादी व्यक्ती स्त्री पुरुष जनलोकातील, ती व्यक्ती म्हणजेही परमगुह्य नाही, किंवा व्यक्त होणारा वर्ण तेही परमगुह्य नाही. शब्द सुद्धा ते गुह्य नाही. शब्द आहे म्हणजे आपण जागृत आहोत. शब्द आहे म्हणजे वाक्य आहे, वाक्य आहे म्हणजे परिच्छेद आहे. अक्षर आहे तर शब्द आहे, शब्द आहे तर वाक्य आहे, वाक्य आहे परिच्छेद आहे, परिच्छेद आहे तर एखादा गद्य आहे, एखादा अवतार आहे, एखादा धडा आहे, एखादा पाठ आहे, एखादा ग्रंथच आहे. पण हे शब्दाच्या अतीत आहे. ज्ञानोबराय सांगतात, देवीन संवादू दुजेवीन अनुवादू, हे तव कैसे निघडे, अरे हे परते बोलणे खुंटले, वय खरी कैसे सांगे. वैखरीला सांगता येत नाही. वैखरी म्हणजे प्रगट शब्द. मध्यमा वाणीमध्ये मनन होतं, पश्यंती वाणीमध्ये चिंतन होतं. पश्यंती वाणी, पश्य म्हणजे पाहणे, पश्यंती वाणीमध्ये आपण सद्गुरू देव यांना पाहू शकतो आणि चिंतन घडतं आपल्याला तिथे. तेव्हा परेमध्ये जातो आपल्याला. तेव्हा परेमध्ये फक्त अक्षराचा उगम आहे, ओंकार ध्वनी आहे परेमध्ये. ओ श्री गुरु नानक साहेब सांगतात, एक ओंकार सतनाम श्री गुरु प्रसाद. हा ओंकारापर्यंत वृत्ती गेली तिथे, म्हणजे परेमध्ये वृत्ती पोहोचली, जाऊन प्रवास करता करता. परमार्थातला प्रवास हा अंतर्मुख प्रवास हा वैखरीतला मध्यम येते, वैखरी मध्यमेसहित पश्यंतीत आहे, वैखरी मध्यमा पश्यंतीसहित परेत आहे. जेव्हा आपण परा ओलांडायला लागतो त्यावेळेला शुद्ध ब्रह्म आहे त्या ठिकाणी, शून्यातीत होतो आपण. सुखे निजलोगा शून्य सारून तेथे, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. शून्यच होत. शून्याच्या अतीत गेल्यावर आपल्याला परमात्मा दर्शन. तेरे तेर निवासी श्री संत गोरोबा काका महाराज आपल्याला शून्याच्या पलीकडे घेऊन जातात. खरं तर हा श्री संत नामदेवरायाशी असलेला संवाद हा जगासाठीच आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट परोपकार. आणि वृत्ती ज्या वेळेला शून्य ओलांडते, श्री संत नामदेव महाराजांनी 4 शून्य सांगितले, अधशून्य, मध्य शून्य, ऊर्ध्व शून्य आणि महाशून्य. अधशून्य म्हणजे स्थूल देह, मध्य शून्य म्हणजे सूक्ष्म देह, ऊर्ध्व शून्य म्हणजे कारण देह, आणि महाशून्य म्हणजे महाकारण. त्या प्रत्येक शून्याच्या एक एक अवस्था आहेत. अधशून्याची जागृत अवस्था आहे, मध्य शून्याची स्वप्न अवस्था आहे, ऊर्ध्व शून्याची सुषुप्ती अवस्था आहे, आणि महाशून्याची तुरीय अवस्था.
फार तर प्रगती योगाची महाकारणापर्यंत होते. पण जेव्हा सद्गुरू माथा हात ठेवत नाहीत तोपर्यंत तो शिष्य साधक निवांत होतो. निवांत म्हणजे अंतिम टप्प्यात जातो. अंतिम टप्पा त्याला मिळत. माथा हात ठेविला नव्हे थापटीला जायचं. थापटला तेच थापटाने मुक्ताईशी हानी. ते थापटणं श्री संत सद्गुरू गोरोबा काका म्हणतात. खर तर गोरोबा काकांना मी माझ्या मते गुरु गुरु मानतो. संत सगळ्यात ज्येष्ठ आहेत ते, सगळ्यात वयस्कर आहेत. त्या तत्कालीन त्या समकालीन संतांच्या मध्ये श्री गोरोबा काका हे वयस्कर आहेत. त्यांचा फार मोठा अधिकार. खर तर आळंदीहून आलेली ही पंढरीत ब्राह्मणांची मुलं श्री संत निवृत्तीनाथ दादा, श्री संत ज्ञानोबा, संत सोपान देव, श्री संत आदिशक्ती चितकला मुक्तामाई, या सर्व भावंडाला त्यांनी थापटले. त्याची थापटाने मुक्ताबाईशी आणि अमृत संजीवनी उतू आली. स्पर्शाची शक्ती, याला शक्तिपात म्हणतात. सिद्धयोगाचा स्पर्श झाला त्या साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ती कुंडलिनी शक्ती मुळाधार स्वाधिष्ठानाला वर खेचून. कुंडलिनी शक्ती ही मणिपुरात आहे. खरं तिचं मूळ वास्तव्य स्वाधिष्ठानात आहे. मुळाधार आणि मणिपूर दोन्हीच्या मध्ये ती अधोमुख असते अशी. त्यावेळेला संत स्पर्श करतात या देहाला, त्यावेळेला असा एक विद्युतचा झटका, करंट लागल्यासारखं होतं आणि एक सात्विकता निर्माण होऊन शक्तिपाताद्वारे ती अधोगामी असलेली ती शक्ती ती ऊर्ध्वगामी होते आणि मग ती मुळाधार चक्राला, स्वाधिष्ठान चक्राला त्यांच्या पूर्ण शक्ती खेचून मणिपुरात येते. प्राण अपानाचं साम्य होतं, तिथे ऐक्य होतं आणि ती मेरुदंडाद्वारे ती शक्ती ऊर्ध्व मार्गाने प्रवाहित होत 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 ती ज्या वेळेला अष्टदळ कमळ असलेल्या अनुहातामध्ये येते, त्या चक्रामध्ये येते. चौथं चक्र आहे अनुहत. जय जय झनकट, जय जय झनकट. सिद्धयोगाच्या स्पर्शाने वृत्ती आणि ती प्रकृती शक्ती, तीच कुंडलिनी शक्ती, तीच भगवती शक्ती, तीच आल्हादिनी शक्ती, अशी अनेक नाव आहेत तिला. तिला आपण राधा पराभक्ती शक्ती म्हणतो. ती ऊर्ध्व होते आणि ती शक्ती ज्या वेळेला प्रवाहित होत असताना मेरुदंडाच्या मार्गाने जात जात ती अनुहातामध्ये येते. ती अनुहाताची बोली बोलू लागते. चिंतनाच्या मार्गाने जाताना अनेक अनुभव साधकाला येतात. अनुहत बाळका हुल्ल रोगात, जीवा शिवा शेज रचिली आनंदे अवटावी पदी आरोह. सद्गुरु त्या बाळकाला पाळण्यात घालतात आणि अनुहाताचा खुळखुळा वाजवतात. अनुहत झेंगट नाद गरजे आणि मग नाद, नाद म्हणजे ध्वनी. दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, नाद आणि बिंदू. नाद आणि बिंदू ज्यावेळेला एकमेकांमध्ये समाविष्ट होतात त्यावेळेला आपल्याला भगवत दर्शन घडतं. हे संत स्पर्शातून. कारण हा सिद्ध मार्ग आहे. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळाला हा सुख सोहळा स्वर्ग. संत या मार्गाने जातात. मागोनी आली वाट सिद्ध होळीची तैसी. तुकोबराय सुद्धा एक महासिद्ध सत्पुरुष आहेत. वारकरी संप्रदायातल्या जेवढ्या संतांचं आपण वर्णन करतो ते सर्व संत एका महासिद्ध परंपरेशी जोडले गेलेले आहेत. त्याचा एक स्वतंत्र अभ्यास आहे, स्वतंत्र चिंतन आहे. वेळेअभावी आपण ते इथे मांडू शकत. आदिनाथ होमा बीज प्रगटले, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. या परंपरेतल्या सिद्ध योगाने आणि हे धन इथपर्यंत आपल्यापर्यंत आणून पोहोचवतात. श्री संत गणेशनाथ स्वामी महाराज सुद्धा त्याच परंपरेत नाथपंथातच. आणि मग अनुहाताचे नाद श्रवणाला गोचर होतात. चिनीती प्रथम, चिनी चिनी द्वितीय,
दशनादानुभव संभव, हा नाद श्रवणाला गोचर. संत वर्णन करतात, अनुहात वाजती टाळ. अनुहाताचा टाळ आपण पितळेत कास मिसळलेला टाळ बनवलेला वाजवतो, पण आपोआप वाजव. आहत ध्वनी आणि अनाहत ध्वनी. आहत ध्वनी म्हणजे आघाताने होणारा, आणि अनाहत म्हणजे आघाता वेगळा असे ठाव हा निराळा. आघात नाही पण ध्वनी आहे. दोन्ही हात एकावर एक आपटले नाहीत पण टाळी वाजते. एकच टाळी झाली, चंद्रभागे वळवण. अनुहाताचा विषय. एक छत्र झळके उन्मनी निशानी, अनुहात ध्वनी गगन गरजे. आपल्या मस्तकामध्ये 5 आकाशाची संकल्पना आहे, संत महात्म्यांनी धर्मशास्त्रकारांनी केली. आकाश, नभ, व्योम, अंबर आणि गगन. म्हणून हरिपाठात आपण म्हणतो, ज्ञानदेवपशी निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगन नावाच्या आकाशामध्ये ज्यावेळेला आपण प्रवेश करतो ध्यान मार्गे, चिंतन जप कर, इतकं सखोल प्रवास करायचा असतो. काल परमार्थात आला आणि लगेच आज लोकांनी आपल्याला परमार्थिक म्हणावं. लोकांनी परमार्थिक म्हणावं याच्यासाठी परमार्थ नाहीच आहे मुळात. परमार्थ आपल्या अनुभवासाठी, आनंदासाठी, आपल्याला देव भेट घेण्यासाठी. म्हणून संत स्पर्श आपल्या जीवनात महत्वाचा. अनुहत जेंगट नाद गरजे. आणि अनुहत नावाच्या चक्रामध्ये आई ज्यावेळेला येतो, सप्तचक्र आहेत मानवी मेरुदंडाला. मूळाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनुहात, विशुद्धी, आज्ञा आणि सात्वशस्त्र 1000 पाकळ्या. त्यातल्या 8 दळ कमळामध्ये, अष्टदळाच्या कमळामध्ये 8 पाकळ्या असलेल्या कमळामध्ये जेव्हा वृत्ती येते तेव्हा अनुहात आपल्याला गोचर होतो. उजव्या कानाला आपल्याला अनुहाताचा ध्वनी ऐकू येतो. 10 प्रकारातले वेगवेगळे नाद आपल्याला ऐकू येतात. वाद्य वाजती नायके जन्मात, तुका म्हणे हास्य जन नाही कान ते ठाई. म्हणजे कान अंतर्मुख झाली. कानाला ज्या वेळेला झोप लागते, खरं तर झोप डोळ्याला लागते, कान जागीच असतात. ज्या दिवशी कानाला झोप लागते त्या दिवशी आपण अंतरंगातला अनुहत ध्वनी ऐकू शकतो. आणि हे गुरुगम्य, हे गुरुमार्गामुळे सगळं होतं. श्री सद्गुरूच्या कृपेने हे सगळं होतं. हे बोलायला सोपं आहे, ऐकायला फार गोड लागतं, पण याचा अनुभव सद्गुरू स्पर्शाशिवाय आपल्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. परतल्या श्रुती म्हणती नेती नेती. श्रुती विचार करतात, श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. परतल्या श्रुती म्हणती नेती नेती, त्याही नादांती स्थिर आहे. श्रुती सुद्धा ज्यावेळेला अभ्यास करतात, खरं तर श्रुतीचं ज्ञानोबारांनी केलेलं कौतुक आहे. श्रुतीला आई म्हटलेले नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती आपल्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान करून देतात. श्रुती ग्रंथ, स्मृती ग्रंथ, धर्मशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण ते आधारभूत ग्रंथ घेतो. त्या श्रुती सुद्धा भगवंत तत्वाचा विचार करता 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 त्या ज्या वेळेला अनुहातात जातात त्यावेळेला त्या अनुहातातच गुंततात. त्याही नादा अंती स्थिर आहे. अनुहात ध्वनी वाहे सकाळा पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरे. तुकोबाराय सांगतात, अनुहाताचा ध्वनी सगळ्या पिंडामध्ये वाहतो, तो प्रगट होतो मानवी देहामध्ये का नाम जप करता येतं. राम किंवा इतर कृष्ण विठ्ठल नाम जप करत असताना सतत त्या नामाच्या चिंतनामुळे आपणही शून्याच्या अतीत होतो आणि आपल्याला सुद्धा तो अनुहत ध्वनी गोचर होतो. त्याही नादा अंती स्थिर आहे. त्या नादाच्या अंती नाद सुद्धा संपतात, नाद सुद्धा थांबतात. 10 नाद संपतात. 10 नाद संपल्यानंतर म्हणजे एक अशी नीरव शांतता मिळते, स्थिरता येते. तिला शांती म्हणतात. ती महान शांती. शांती पतिव्रते झाले पाणी ग्रहण. शांतीची एक उच्च अवस्था आपल्याला प्राप्त होते की मग तिथे नाद नाही, हो तिथे कोणता रंग नाही, तिथे एक परमज्योती परम प्रकाश असलेला परमात्मा फक्त फक्त आणि फक्त अनुभवायला मिळतो. त्याही नादांती स्थिर आहे. म्हणे गोरा कुंभार 17वीचे नीर, देवी निरंतर नामदेवा.
श्री संत गोरोबा काका साहेब नामदेवरायाला सांगतात, श्री संत नामदेवरायाला सांगतात, नामदेवा 17वीचं नीर आहे. शरीरातली तहान पाण्याने भागते. नीर म्हणजे पाणी. कर्नाटकामध्ये पाण्याला नीर म्हणतात. आणि ही भारत भ्रमण यात्रा करत असताना आपले संत महात्मे कर्नाटक राज्यात सुद्धा जाऊन आलेले आहेत. तसं पाहिलं तर तेर हे क्षेत्र धाराशिव जिल्ह्यामध्ये येतं. धाराशिव जिल्ह्याचा सीमावर्ती भाग हा कर्नाटक प्रांत आहे. साहजिकच श्री संत गोरोबा काका साहेबांना त्या भाषेचं ज्ञान अवगत आहे. आणि श्री संत ज्ञानोबरायाच्या संगतीत हे महात्मे असल्यामुळे 56 भाषेचा केला शे गौरव. ज्ञानोबराला 56 भाषा ज्ञात होत्या. त्यातल्या थोड्याफार तरी मग श्री संत नामदेवराय, श्री संत गोरोबा काका महाराजांना येतच असतील ना. गोरोबा काका सांगतात, त्यांनी स्वतःची याती सांगितलेली. मी कुंभार आहे. पूर्वीचे संत आपण कोणत्या कुळात आलो त्या कुळाचं मोठेपण वाढवण्यासाठी, लौकिक वाढण्यासाठी, त्या जातीचा उद्धार, त्या कुळाचा उद्धार करण्यासाठी म्हणे गोरा कुंभार 17वीची नीर. 17वी ही जीवनकळा आहे. 17वी जीवनकळा माय रुक्मिणी. चंद्राच्या 16 कळ्यात 16व्या कळेत सुद्धा अमृत आहे, पण ते फक्त चकोराला मिळतात. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. चंद्रामधलं अमृत आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाद्वारे घ्यावं लागतं. चंद्रामृत सुखे सेवावेल. पण मानवी देहातलं अमृत घेण्यासाठी नामामृत गोडी वैष्णवाला धली. आपल्या देहात अमृत आहे. मानवाच्या मस्तकामध्ये मेंदूच्या आणि बाजूने असलेलं जे आवरण आहे ते द्रवयुक्त आहे. आणि तेच 17वीचं नीर आहे, ते 17वीचं जल आहे. ते आपल्याला वडजिबेद्वारा प्राप्त होत असतं. भजन करताना, नामचिंतन करत असताना, किंवा योगशास्त्राच्या खेचरी मुद्रेचा अभ्यास केल्यानंतर. योगी असा धली जीवन कळा. खेचरी मुद्रेचा अभ्यास करून ती साध्य करावी लागते. भक्ती करणाऱ्या त्या भक्ताला, संतांना चिंतन करत असताना सद्गुरु स्पर्शाने सिद्ध योगातून त्यांची शक्ती जागृत झाली असल्यामुळे ती कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला जाते त्यावेळेला जात असताना ऊर्ध्व मेरुदंडाच्या मार्गाने ती काकीमुखाला अशी धडक मारते आणि ती काकीमुखाला उघडते. काकीमुख उघडतं. काकीमुख दावा, काकीमुख दावा, काकीमुख दावा बाई काकीचे श्रीमुख गोरक्षाला धले, काकीने पुशिले गोरक्षाशी. नामा म्हणे आम्हा काकी पै ओळली. 17वी ती झाली दोहावया. 17वीचा दोहन आहे. गाईच्या 4 स्तनातलं दूध आपल्याला प्राप्त होतं. मातेच्या 2 स्तनातलं दूध आपल्याला प्राप्त होतं. पण सद्गुरु नावाच्या आईच्या 1 स्तनातलं दूध आपल्याला प्राप्त होतं. त्याला पडजीव म्हणतो आपण. तिला 17वी जीवनकळा म्हटलेलं आहे. त्या 17व्या जीवनकळेतलं आपल्याला ते अमृत प्यायला मिळतं. संत महात्मे त्या अमृत कुंभातलं. गंमत अशी आहे की अमृताचा कुंभ धडावरती पालथा घातलेला आहे. मानवी देहाचा मस्तकाचा भाग म्हणजे या धडावर अमृताची घागर पालथी घातलेली आहे. गंमत अशी आहे, पालथी घागर असून त्याच्यातलं अमृत सांडत नाही. मग ते सद्गुरूच्या कृपेने, त्या युक्तीने, त्या आणि कौशल्याने ते स्वीकारावं लागतं, घ्यावं लागतं. सेवी निरंतर नामदेव. निरंतर सेवन करता येतं ते. ज्या ज्या वेळेला संत ध्यान करतात, ज्या ज्या वेळेला नामधारक चिंतन करतात, त्या वेळेला ते 17वीतलं नीर आपोआप झरतं आणि ते अमृत आपल्याला मिळतं. म्हणे गोरा कुंभार 17वीची नीर, सेवी निरंतर नामदेव. गोरोबा काका साहेब म्हणतात, नामदेवा आपल्या भक्तीतली तहान भागवण्यासाठी जीवनकळेतलं जे अमृत आहे ते अमृत, अमृताची धार वाहे देवाच्या समोर. सेवी निरंतर नामदेव. त्याचं निरंतर तू सेवन कर आणि भक्ती मार्गामध्ये तृप्त हो. अशी गुरुकृपा सर्वांना प्राप्त व्हावी. तुमच्या श्री धवन साहेबांनी अनेक वेळेला या श्री संत गणेशनाथ महाराज फेसबुक पेज आणि श्री संत गणेशनाथ महाराज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून
प्रवचनाची सेवा दिलेली आहे. माझा काही अधिकार नाही, मी संत नाही. नव्हे हा उपदेश तुमचे बडबडू शेष, करविली तशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. परंतु जधवन साहेबांचं माझ्यावरती प्रेम आहे, म्हणून त्यांनी ही माझ्याकडे सेवा दिलेली आहे. आजची ही या अभंगावरची चिंतन सेवा ती संत परीक्षक गुरव काकासाहेब महाराजांच्या चरणारविंदी ठेवतो. बोलत असताना अपशब्द गेली असतील, लहानपणी मोठा घास झाला असेल, उदार अंतःकरणाने क्षमा करा. जे योग्य ते माझ्या सद्गुरूंचं, नामधारकांचं, श्री ज्ञानोबा श्री तुकोबा यांचं आणि यातलं जे योग्य वाटलं ते तुम्ही स्वीकारा. विनंती आहे माझी की अंतरीचं गोष्ट तुम्हालाही प्राप्त व्हावं, 17व्या जीवनकळेचे निर तुम्हालाही प्राशन करायला मिळावं. श्री संत गुरव काकासाहेबांच्या कृपेने एवढंच बोलून वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.